गोरेगाव पश्चिम येथील प्रेमनगरमध्ये कचऱ्याचा ढीग, तुंबलेलं गटार आणि दुर्गंधी यामुळे स्थानिक रहिवासी त्रासलेत. त्यांनी बीएमसीकडे तक्रार करूनही बीएमसीने यावर कोणतीही कारवाई केली नाहीये. त्यामुळे स्वच्छता व्यवस्थेवर त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केलाय. स्वच्छ मुंबई मोहिमेअंतर्गत बीएमसी लाखो रुपये खर्च करतंय. मात्र या योजनेअंतर्गत झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आलेत, परंतु स्वच्छता अभियान पूर्णपणे अपयशी ठरलेलं दिसून येत आहे. त्यामुळे प्रेमनगर परिसरातील रहिवाशांसाठी कचऱ्याचे ढीग ही एक मोठी समस्या बनली आहे. स्वच्छ मुंबई मोहिमेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करूनही येथील परिस्थिती अजूनही दयनीय आहे. विश्वकर्मा रोडवर दर काही महिलांवर कचऱ्याचे ढीग साचलेत. तुडुंब वाहणारे गटारे आणि पाणी साचल्याने ये-जा करणाऱ्या आणि स्थानिक लोकांचं जीवन कठीण झालंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येथे आजार देखील पसरण्याचं रहिवाशांनी सांगितलंय. रहिवाशांचे म्हणणे आहे की येथे कचराकुंड्या असूनही त्या नियमित साफ केल्या जात नाहीत. त्यामुळे दुर्गंधी आणि डासांमुळे आजार पसरत आहेत. स्वच्छता कामगार क्वचितच दिसतात, तसेच ते लोक नियमित काम करत नाहीत. त्यांना काम करून घेण्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. रहिवाशांनी अनेक वेळा बीएमसीकडे तक्रार केली, परंतु कोणतीही ठोस कारवाई यावर झालेली नाहीये. स्थानिक नेत्यांनी अधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी देखील केली आहे, परंतु त्याचे परिणाम कमीच राहिलेत. बीएमसीने काही महिन्यांपूर्वी स्वच्छता मोहीम सुरू केली होती, परंतु आता त्यात सातत्याने नसल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.